नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण आतुरतेने काली मारबतीच्या स्वागताची वाट पाहत होतो. हा ब्लॉग मी स्पेशली तुमच्यासाठी तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण काली मारबतचे आपण स्वागत केलेले आहे, तिला हार अर्पण केलेला आहे. बघू शकता आपण काली मारबत आपल्याकडे जवळ येते आहे. लोकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. भंडारा रोड येथील हे दृश्य आहे. सतरंजीपुरा येथील हे दृश्य आहे, जिथे अंतिम दर्शन काली मारबत ही देते आपल्याला. या अंतिम दर्शनामध्ये तिचे हार आणि पुष्प अर्पण करून स्वागत केले जाते. तुम्ही बघू शकता की हार तयार केलेला आहे. बघू शकता की किती मोठी आणि विशाल प्रतिमा आहे ही, ज्यावर आपण हार अर्पण करणार आहे. सगळ्या वाईट गोष्टी, इडा पिडा घेऊन जाणारी ही प्रचंड दिव्य शक्ती म्हणजे काळी मारबत. घेऊन जागे मारबत, इडा पिडा राई रोग, वाईट सवयी, व्यसनं, भ्रष्टाचारी लोक यांचे आचार विचार ह्या सगळ्यांचे निराकरण करणारी ही एकमेव काळी मारबतची प्रतिमा महाराष्ट्रातील एकमेव साजरा करण्यात आलेला हा महोत्सव म्हणजे काळी मारबत महोत्सव, जो नागपूर येथे साजरा करण्यात येतो. तुम्ही बघू शकता की किती भव्य आणि विशाल ही प्रतिमा आहे. लोकांची प्रचंड गर्दी आहे. लोक आपल्या मनातील विचार आचार सगळे हिच्या सुपूर्द करतात. काही गोष्टी ज्या वाईट असेल तर तिच्यापर्यंत सोडवतात आणि ही सगळ्या वाईट गोष्टी आपल्यासोबत घेऊन जाते आणि आपल्या प्रत्येक दुःखाचे, व्यसनाचे, वाईट सवयींचे निराकरण करते. अशी ही काळी मारबत, पिवळी मारबत महोत्सव हा अतिशय प्रचलित आणि नागपूरमध्ये लहान पोळा या दिवशी विशेषतः साजरा करण्यात येतो. तुम्ही बघू शकता लोकांची प्रचंड गर्दी आहे आणि हे दृश्य भंडारा रोड येथील सतरंजीपुरा येथील हे स्वागत समारंभ झाल्यानंतर काळी मारबत ही एक गोल प्रदक्षिणा घालते. याचा अर्थ, गोल प्रदक्षिणेचा अर्थ म्हणजे ती संपूर्ण परिसरातील वाईट जी वाईब आहे ती सगळी कॅप्चर करून आपल्यासोबत घेऊन जाते, जेणेकरून त्याचे नेहमीसाठीच निराकरण झाले पाहिजे. आणि ही गोल